तर हा 1974 मध्ये घडलेल्या जगातील सर्वात वादग्रस्त प्रयोगांपैकी एक आहे. मरीना अब्रामोविच ही एक सर्बियन कलाकार होती, जिने लोकांना तिच्यासोबत काहीही करण्याचे आमंत्रण दिले. पूर्ण 6 तास मरीना एक बोर्ड घेऊन उभी राहिली, ज्यावर लिहिले होते की ती एक वस्तू आहे आणि लोक तिच्यासोबत काहीही करू शकतात. लोक त्यांच्या कृतींसाठी जबाबदार राहणार नाहीत. तिने जवळच्या टेबलावर 72 वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या, ज्या लोक इच्छित असल्यास तिच्यावर वापरू शकतात. काही गोष्टी सोप्या होत्या, पण काही गोष्टी खरोखर धोकादायक होत्या, जसे की कात्री, नखे, स्कॅल्पेल आणि एक खरी बंदूक, ज्यामध्ये गोळ्या देखील होत्या. मरीनाने या परफॉर्मन्स आर्टला रिधम झिरो असे नाव दिले, ज्याचा उद्देश शारीरिक आणि मानसिक सीमा ओलांडणे होता. परंतु कदाचित तिने विचारही केला नसेल की हे अनोळखी लोक किती प्रमाणात जातील. सुरुवातीला लोक अगदी सामान्य वागत होते. कोणी तिला गुलाब दिला, कोणी तिचे चुंबन घेतले. परंतु जेव्हा लोकांना कळले की ते शब्दशः काहीही करू शकतात, तेव्हा गोष्टी काळोखाकडे वळू लागल्या. लोकांनी तिचे कपडे काढायला सुरुवात केली, शार्कच्या वस्तूने तिच्या त्वचेवर छोटे छेद करायला सुरुवात केली आणि तिचे रक्तही पिण्यास सुरुवात केली. मरीना शांतपणे या सगळ्याचा सामना करत उभी राहिली. काही वेळाने कोणीतरी तिच्यावर बंदूक रोखली, जी तिथे उभ्या असलेल्या इतर लोकांनी तिच्याकडून हिसकावून घेतली आणि कामगिरी संपली. मरीनाचा हा प्रयोग दाखवतो की जर लोकांना कोणतेही परिणाम न होता पूर्ण स्वातंत्र्य दिले, तर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.